हे बघा, स्टोरी सुरू करण्याअगोदर एक स्ट्रिक्टली वॉर्निंग देतो की या स्टोरीमध्ये खूप ब्रुटॅलिटी आहे आणि काही असे इमॅजिनेशनचे पार्ट आहेत जे की आपण इमॅजिनेशन केले तर रात्रभर झोप येणार नाही. आणि खास करून ही स्टोरी 18 वर्षाच्या खालील लोकांनी बघूच नाही. मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो, त्यांनी बघितलं तर खूप अवघड होईल. डोक्यामध्ये असे इमॅजिनेशनही होतील की डोक्याचे सगळे अंजरपंजर ढिले होतील. तर आता उशीर न करता आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. 2 मित्र असतात. एकाचं नाव वेदांत असतं आणि एकाचं नाव कार्तिक असं असतं. दोघेही साले क्लोज फ्रेंड होते आणि ते दोघेही जण श्रीमंतांच्या घरचे होते. पण त्यांचा जो स्वभाव होता तो फार वेगळा होता. म्हणजे त्यांना त्यांच्यासमोर दुसरं कोणाची काहीही अवकात दिसत नव्हती. समजा नॉर्मली जर कोणी त्यांना सजेशन जरी द्यायलं तरी हे दोघंजणं चिडायचे. एकदम असं कसं दादा टाईप, एकदम असं घमंडी टाईप, अशा प्रकारचे हे दोघंजण होते. पण दोघाजणांची जी मनं होती ना ती एकमेकांसोबत फार जुळायची. दोघांचा डिसिजन एक यायचा, दोघांचे विचार एका पद्धतीचे होते. त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीसुद्धा फार घट्ट होती. आता जो वेदांत आहे तो कार्तिकपेक्षा जास्त श्रीमंत होता आणि कार्तिकपेक्षा जास्त फ्री होता. त्यामुळं वेदांत कार्तिकला म्हणतो की कार्तिक यार, आपण ना कुठंतरी फिरायला जाऊयात एन्जॉय करण्यासाठी. काय म्हणतो, येतो का तू? तर जो कार्तिक आहे, कार्तिक म्हणतो ठीक आहे भाई, जाऊ फिरायला, काय प्रॉब्लेम आहे, अरे आपल्याजवळ काय पैशाची कमी वगैरे थोडी नाही. मग हे दोघं जण एका दिवशी प्लॅन बनवतात की आपण काय करू, रात्रीला इथून निघूयात, सकाळपर्यंत आपल्याला जिथं जायचं आहे तिथं जाऊयात. तिथं गेल्याच्या नंतर मस्तपैकी एन्जॉय करूयात 1-2 दिवस आणि पुन्हा तिकडून रात्रीला वापस आपल्या घराकडे येऊयात. वेदांत आणि कार्तिक या दोघा जणांना कुणीच काहीच त्यांच्या घरचं म्हणत नव्हतं. यांनी किती जरी पैसा खर्च केला तरीसुद्धा, किती जरी भांडणं केले तरीसुद्धा आणि किती जरी दारू पिली तरीसुद्धा. मग हे दोघं जण प्लॅन बनवतात की आपण आज रात्री निघायचं फिरायला. त्या अगोदर या दोघा जणांनी बारवर गेले, दारूच्या काही बॉटला घेतल्या, सिगारेट घेतल्या आणि काही खाण्याच्या वस्तू घेतल्या. बडबड आपल्या कारमध्ये पाठीमागं टाकल्या. दोघेही जण आपापल्या घरी जाऊन घरच्यांना सांगितलं की बाबा आम्ही फिरायला जातोय, आम्हाला कोणी डिस्टर्ब करू नका. दोघं जण कारमध्ये बसतात, दारू वगैरे पितात आणि निघतात. आता ज्या जागून हे निघले होते आणि ज्या जागेवर यांना पोहोचायचं होतं, यांना कम्प्लिटली पूर्ण रात्र लागणार होती. म्हणजे जर हे आज संध्याकाळी 7 वाजता निघली तर उद्या सकाळी 7 वाजता त्या जागेवर पोहोचणार, अशा प्रकारचं ते डिस्टन्स होतं. दोघंजणं निघल्याच्या नंतर कारमध्ये पेट्रोल डिझेल जे काही टाकायचं त्यांनी ते सगळं काही फुल करून घेतली टाके आणि मस्तपैकी गाण्याचा मोठा आवाज करून दोघंही जण दारू पित एन्जॉय करत करत निघले. आता त्यांचं एन्जॉय ही अशा प्रकारे होतं की रस्त्यामध्ये जे काही रेड एरिया वगैरेच असतात तिथं जाऊन त्यांनी व्हिजिट करायचं, तिथं एन्जॉय करायचं, पैसा उधळायचा, असं करायचं तसं करायचं. म्हणजे त्यांच्या जे मनात आलं ते करणार होते. अशा प्रकारे ते दोघंजणं तिथून निघले होते. आता रात्रीची ना 1 वाजलेला असतो. त्यावेळेस यांची गाडी एका अशा पॉईंटमध्ये येते की त्या पॉईंटमध्ये नेहमी ॲक्सिडेंट होत होते. त्या रस्त्यावर, ज्या रस्त्यावर हे जाणार होते त्या रस्त्यावर नेहमी ॲक्सिडेंट व्हायचे, नेहमी गाड्या बंद पडायच्या आणि रात्री बेरात्री जर कोणी त्या जागेवर गेलं तरी तो मरायचा. आणि मरायचाही फार विचित्र पद्धतीने. जे मेलंय त्याच्या अंगावर एकही कपडा नाही राहायचा, पूर्ण निर्वस्त्र. त्याच्या अंगाला पूर्णपणे जखमा व्हायच्या, खास करून त्या गुप्तांगावर आणि गळ्यावर. आणि बाकीचं जे शरीर आहे ते असं थोडं सडायचं आणि थोडं वास त्या शरीरामधून बाहेर यायचं. अशा प्रकारचं ते लोक मरायचे. आणि आसपासची जी लोक होती त्या सगळ्या लोकांना माहिती होतं की बाबा ही जागा शापित आहे आणि या जागेवर रात्री बेरात्री कधीच जायचं नाही. पण हे दोघंजणं आपल्या गाडीमध्ये बसल्याच्या नंतर या जागेवर कम्प्लिटली मध्यरात्री पोहोचले आणि तिथं पोहोचताच यांची गाडी खराब झाली. गाडीच्या खाली उतरले, आजूबाजूला बघितलं तर सगळीकडे जंगल टाईप दिसतंय. लांब बघितलं तर मोठमोठाले माळं दिसत आहेत. रात्रीची वेळ होती. आकाशामध्ये चंद्र फार मोठा होता, म्हणजे पौर्णिमा 1-2 दिवसावर राहिली होती. त्यामुळे चंद्राचा जो प्रकाश आहे तो खाली जमिनीवर चांगलाच पडत होता आणि त्या प्रकाशामध्ये आजूबाजूचं बरंच काही दिसत होतं. तर त्याच्यामध्ये त्यांना आजूबाजूचे माळं दिसले, थोडेफार झाडं दिसले आणि त्यांना समजत नव्हतं की आता नेमकं करावं काय. कारण दोघंही जण दारू पिलेले होते. त्यांना काही कळत नव्हतं, बोनट खोलायचंही कळत नव्हतं, काय झालं तेही कळत नव्हतं. नुसती चाबी फिरवू वेदांत परेशान होता. आणि गाडी स्टार्ट करण्याच्या नादामध्ये वेदांतने त्या गाडीची पूर्ण बॅटरी डाऊन केली. नुसती चाबी फिरवत होता तो, नुसती चाबी फिरवत होता. सेलफोन नुसताच देऊन राहत होता, खर.
मग गाडीने काही हालचाल करणं बंद केल्याच्या नंतर वेदांत आणि कार्तिक खाली उतरतात. दोघंजणं मिळून गाडीचं बोनट उघडतात आणि त्या गाडीच्या बोनटमध्ये बघतात तर सगळं काही ओके होतं. ना कुठून दुपट निघत होतं, ना कुठून काही निघत होतं, काहीच नाही. कार्तिक म्हणतो की आपण काय करू, जरासं थांबूयात. कुणाची जर गाडी वगैरे आली तर तिला हात दाखवू आणि त्याला थोडी मदत मागू. एरी आपल्याला काय सुधर नाही यार, आपण लई जास्त दारू पिली आहे. वेदांत म्हणतो हां ठीक आहे यार, चल गाडीमध्ये जाऊन बसू. गाडीत बसले आणि पुन्हा एक बॉटल त्यांनी काढली. पुन्हा ते एक बॉटल दोघंजणं प्यायला लागले. आता दारू पिता पिता यांना असं वाटलं की मागून कोणती तरी गाडी येते. फटकर गाडीच्या खाली उतरले, गाडीचं गेट लावलं आणि मागे बघितलं तर 2 लाईटं दिसली, मोठाले हेडलाईट. यांना वाटलं की मोठं वाहन आहे. ते जसं जसं जवळ येते तसं तसं हे दोघंजण अशा हात दाखवायला लागले. पण ते हेडलाईटचं जे होतं ना ते जवळ आलं तसं गायब झालं अचानक. आता हे दोघंजण आर पळायला लागले. आईच्या गावात गाडी तर आलती ना, गेली कुठं? दारू चढली काय आपल्याला? दोघंजण आपले डोळे चोळायला लागले, पाणी प्यायला लागले. कार्तिक तर वकायला लागला भडा 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 भडा. दोघंजण थोडे शांत झाले, पण दोघांजणांनाही व्यवस्थित उभं राहता येत नव्हतं. एकदम शांत झाले. आजूबाजूला बघतायत, सगळीकडं अंधार, किरकिरण्याचा आवाज, कोल्हे ओरडत आहेत त्यांचा आवाज आणि अलग अलग प्राणी जसे बोंबलतात ना संध्याकाळचे, तशा प्रकारचा आवाज यांच्या कानावर यायला लागला. ह्याला काय समजेना नेमकं व्हायलंय काय. आणि अर्ध्याचा 1 घंटा झाला, 1 घंट्याचा 1.5 घंटा झाला. रस्त्यानं एकही वाहन येईना. तेवढ्यात कार्तिकला गाडीच्या समोर त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये कोणीतरी उभं दिसलं. कार्तिक हळूवार एकटक लक्ष देऊन बघण्याचा प्रयत्न करतो. बघितल्याच्या नंतर त्याला समजतं की जे समोर आहे तिथं एक लेडीज उभी आहे, जिने डोक्यावरून पदर घेतलेला आहे आणि मोकळ्या मनानं उभी राहिलेली आहे. त्याचं लक्ष थोडंसं खाली जातं तर त्या लेडीजच्या पाठीमागून एक छोटासा मुलगा वाकून यांच्याकडे बघायलेला असतो. कार्तिक वेदांतला हाक मारतो, वेद्या, हे वेद्या, इकडे ये, फटकर इकडे. वेदांत टकमकत येतो त्याच्याजवळ. त्याला म्हणतो काय रे कात्या, काय म्हणतो? तिकडे पाहिजे कोणतरी उभा आहे. वेदांत तिकडे बघतो तर त्याला सुद्धा तसं दिसतं. ती बाई उभी, डोक्यावर पदर, एकदम शांत मनानं, आणि तिच्या मागून एक छोटंसं लेकरू वाकून यांच्याकडे बघतंय. वेदांत म्हणतो कोण आहे तिकडे? कोण आहे रे? कोण आहे? कार्तिक म्हणतो अरे भाई दमान जरा, काय विचित्र प्रकार असला, भूत पित्त. वेदांत म्हणतो काय वेळा झाला का रे तू? भूत कशाला येईल मराला? आता दोघंजण फुल पिलेले. तेवढ्यात वेदांत म्हणतो यार ती बाई ना नुसती पाहते तिकडून, मला तर वाटतं ना ही बाई धंदेवाली. हिरी तर काय काम नाही आपलं, हिरी आपली गाडी बंद पडली, टाइमपास करायलाही काही नाही. हिला मी विचारून येतो रेट काय ते. वेदांत हळूहळू लडखडत त्या बाईकडे जातो. तिकडे गेल्याच्या नंतर वेदांत पहिले त्या छोट्या मुलाला म्हणतात ले 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 बाला ये 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 ये. ते बाळ हळूवार त्या बाईच्या पाठीमागून बाहेर निघतं आणि वेदांतकडे जातं. वेदांत म्हणतो काय नाव तुझं? ते चुपचाप वेदांतच्या तोंडाकडे बघतं. अरे बोल ना, काय नाव तुझं? तरी तो चुपचाप वेदांतच्या तोंडाकडे. वेदांत आपल्या खिशातला मोबाईल बाहेर काढतो, फ्लॅश लावतो आणि त्याच्या तोंडावर दाबतो. त्याचं तोंड पाहिलं ना की वेदांतच्या हातातून मोबाईल खाली पडतो आणि जोरात ओरडत गाडीकडे पळत येतो आणि कार्तिकला म्हणतो चाल चाल बस गाडीत, पटकर बस. दोघंजण फटाफट गाडीमध्ये जातात, गाडीचे गेट लावून घेतात आणि जो वेदांत आहे तो जोरजोरात हापकायला लागतो. कार्तिक म्हणतो अरे काय झालं तुला इतकं जोरात ओरडायला आणि पळायला? वेदांत म्हणतो अरे बाप रे, भूत आहे. कार्तिक म्हणतो काय पागल झाला का तू? काय पाहिलं तू? एवढं बोलताच तो जो मुलगा आहे, जो खाली पडलेला मोबाईल आहे, तो मोबाईल उचलतो आणि त्याला मोबाईल पकडता आला नाही. त्या मुलाला त्या मोबाईलचा जो फ्लॅश आहे तो त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि त्याचा चेहरा या दोघा जणांना दिसला. दोघा जणांच्या अंगाचं पाणी झालं.
आपल्या पाठीतला जो मणका असतो ना तो असा एकदम थंडागार पडला यांच्या. काय करावं आणि काय नाही यांना काही सुधरत नव्हतं. कारण की जे मुलगा होता ना त्यांचा चेहरा पूर्णपणे वाळलेला होता. हे हाडकं येत नाही, हाडकं असे बाहेर निघलेले होते आणि त्या हाडकाला जसं आपली स्किन असते ना तसा एखादा पेंट मारलाय अशा प्रकारे. त्याचे केस इतके सिल्की होते की असे हलतायत. पाण्यामध्ये कसं केस हलतात बाबा, तुम्ही ते पिक्चर बघितलं असाल, पिराटिस अँड कॅरिबियन, तो लास्टचा पार्ट, समुद्राच्या मधातले जीववर येतात की त्यांचे ते केस हलतात ना, तशा प्रकारे त्याचे केस हलू लागले. त्याचे डोळे खूप खोलवर होते आणि तो विचित्रपणाने त्या मोबाईलकडे बघू लागला. विचित्रपणाने मोबाईलकडे त्याने खटकर असं हे केलं आणि झपकर बघता बघता ते मुलगा यांच्या कारच्या बोनटच्या समोर आणि त्या काचावर असा मुंडकं टेकून यांच्याकडे बघतोय आणि हसतंय जोरजोरात. त्याच्या हसण्याचा आवाज इतका क्रूर होता की यांना असं वाटत होतं की अरे बापरे, आत्ता तर काय खरं नाही, आता आपण मेलो. ती बाई त्या मुलाच्या पाठीमागं आली, यांच्या गाडीच्या समोर उभी राहिली. त्या बाईने तिच्या डोक्यावरचा जो पदर आहे तो खाली ओढला आणि हळूवार आपलं डोकं आपल्या दोन्ही हाताने असं उचललं आणि यांच्या गाडीवर फेकलं. फाडकर. दोघही जण जोरात ओरडले. दोघही जणांनी आपले डोळे बंद केले. सगळं काय शांत, काही झालं नाही. दोघं जण हळूहळू डोळे उघडतायत. काहीच नाही, ना बाई ना तो मुलगा, कुणीच नव्हतं समोर. सगळीकडे शांत, सगळीकडं. वेदांत आणि कार्तिक पुन्हा गाडीच्या खाली उतरतात. इकडे तिकडे बघण्याचा प्रयत्न करतात, सगळीकडे बघतात, पण दोघं जण एका जागेवर बघायचं विसरतात. ते म्हणजे गाडीच्या छतावर. आणि ती बाई आणि तो मुलगा गाडीच्या छतावरच होते. वेदांत गाडीजवळच होता. ती बाई जोरात वेदांतच्या चेहऱ्याला पकडते. वेदांत जोरात ओरडतो. ते बघून कार्तिक बघतो तर ती बाईसुद्धा कार्तिककडे बघून ओरडते आणि वेदांतला गाडीच्या छतावर ओढते आणि त्याला गाडीच्या छतावर आडवं पाडते. त्याचे पूर्ण कपडे काढते आणि ती बाईसुद्धा स्वतःचे कपडे काढते आणि त्याला चाटायला लागते. त्याच्यासोबत अशी कृती करायला लागते की तशी नॉर्मल बाई कोणतीही करणार नाही. आणि तो छोटा मुलगा साईडला उभारून अशा टाळ्या वाजवतो, हे हे हे. ती बाई एवढ्या क्रूरतेने वेदांचा संभोग करते आणि संभोग झाल्याच्या नंतर ती बाई तिच्या स्वतः हाताने त्याचं पोट फाडते. हे सगळा प्रकार कार्तिक बघू लागला. कार्तिक हा सगळा प्रकार बघून तिथून पळून जातो. जोपर्यंत समोरचं गाव लागत नाही तोपर्यंत तो थांबत नाही. गावामध्ये हापकत जातो. एका घराचा दरवाजा वाजवतो. वाजवल्याच्या नंतर त्या गाववाल्याला, त्या घराच्या जो माणूस आहे त्याला सगळा प्रकार समजला की नेमकं याच्यासोबत काय घडलेलं आहे. तो त्याला घरामध्ये घेतो, त्याला पाणी पाजतो आणि त्याला शांत बसायला लागतो. आणि जो कार्तिक आहे तो सगळं काय सांगतो की आमच्यासोबत काय काय घडलं आहे, कसं कसं घडलं आहे, कसं कसं नाही. तो माणूस म्हणतो की बाबा आजची रात्र झोप, उद्या सकाळी आपण जाऊयात. मग तो माणूस आणि तो कार्तिक ज्या जागेवर यांची गाडी बंद पडली होती तिथं जातात. बघतात तर त्या गाडीच्या खाली वेदांतचं शरीर पडलेलं आहे. अंगावर असाला एकही कपडा नाही. त्याचं शरीर अर्ध फाटलेलं होतं. पोटातून आतडे बाहेर पडलेले होते, डोळे बाहेर पडलेले होते आणि त्याच्या गुप्त अंगावर वार केलेले होते आणि गळ्यावर वार केलेले होते. पोलिसांना खबर पोहोचते. पोलीस येतात, त्या मृतदेहाला उचलतात, घेऊन जातात. पोस्टमॉर्टम वगैरे सगळं होतं. कोणाला काही पता लागत नाही कोण केलंय, काय केलंय, कसं केलंय. जो कार्तिक आहे तो सांगतोय एक बाई होती, त्या बाईने हे सगळं केलंय. तिच्यासोबत एक मुलगा होता. सगळं काही त्या दोघांनी केलंय आणि दोघं जण नॉर्मल माणसं नव्हती, ती भूतं होती, भूतांनी केलंय हे. लोकांना वाटलं की हा सगळा प्रकार बघून याला धक्का बसलाय. आता ज्या माणसाने याला आपल्या घरामध्ये घेतलं होतं तो माणूस याला म्हणतो की हां मला माहिती असं झालेलं आहे. कार्तिक म्हणतो खरं, मग तुम्ही सांगा ना यांना. ते माणसं म्हणतात की भरोसा करणार नाहीत कोणी. या जागेवर तुझा एकच मित्र नाही, अनेको माणसं मेलेत आणि 15 वर्षाच्या अगोदर इथं काहीही होत नव्हतं. पण एक घटना इथं झाली. आमच्या गावची एक बाई, ती आणि तिचा एक छोटा मुलगा 3 ते 4 वर्षाचा, तो जंगलामध्ये जळतण घेण्यासाठी गेले होते. तर दुसऱ्या गावचे काही माणसं इथं फिरण्यासाठी आले होते. आता ती बाई सुंदर होती
त्यामुळे त्या माणसाने त्या बाईला पकडलं आणि त्या मुलालाही पकडलं. त्या मुलासमोर त्या बाईवर त्या 3-4 माणसांनी चुकीचं काम केलं आणि त्या बाईचा गळा कापला, तिच्या गुप्तांगावर वार केले आणि तिचं शरीर मृतदेह ते त्या जंगलामध्ये सोडून दिलं. एकही कपडा नव्हता तिच्या अंगावर. मग काही दिवसाच्या नंतर तिच्या मुलाचं शरीर आणि तिचं शरीर पूर्णपणे फाटलेल्या अवस्थेमध्ये रोडच्या साईडला सापडलं. मुलाचं शरीर तर नव्हतंच जागेवर, त्याचं फक्त डोकंच होतं. जे खालचं शरीर होतं ते तर जनावराने खाल्लेलं होतं आणि जी बाई होती तिचं अर्ध शरीर जनावराने खाल्लेलं होतं. बाकी शरीरावर चोंदी होत्या लागलेल्या. अशा पद्धतीमध्ये ती बाई तिथं आढळली होती. आणि जेव्हापासून ते मृतदेह त्या बाईचा आढळलं ना, तेव्हापासून ज्या घटना सुरू व्हायला लागल्या. रात्री बेरात्री जर गावातला जरी माणूस त्या जागेवर गेला तर तो वाचत नाही. नेहमी त्या जागेवर ॲक्सिडेंट होतात, नेहमी त्या जागेवर गाड्या बंद पडतात आणि नेहमी तिथं माणसं मरतात. आणि आश्चर्याची गोष्ट अशी तर तिथं फक्त माणसंच मरतात, एकही बाई मरत नाही. आणि लोकांचं असं म्हणणं आहे की बाबाच्या बाईसोबत जे चुकीचं काम झालं होतं ती तिचा बदला पूर्ण घेण्यासाठी तिथल्या लोकांना मारतीये. आणि असं म्हणतात की जोपर्यंत ज्या लोकांनी तिच्यासोबत असं केलं जोपर्यंत त्यांना मारणार नाही ना, तोपर्यंत ती शांत बसणार नाही. तुम्ही बघितलं असाल ना की रात्री एकही वाहन या रस्त्याने येत नाही म्हणून. कार्तिक म्हणतो हो, एकही येत नाही. सगळ्यांना माहिती आहे, बाहेर बोर्डसुद्धा लावलेला आहे, रात्रीच्या वेळेस या रस्त्यानं जाऊ नका म्हणून. तुम्ही तो बोर्ड वाचला नाही ना? कार्तिक म्हणतो आम्ही दारू पिलेलो होतो, आम्हाला काही समजलंच नाही. तो माणूस म्हणतो याच कारणामुळं तुमच्या मित्राचा जीव गेलाय. सोडून द्या आता, तुमचा जीव वाचलाय, खूप मोठी गोष्ट आहे. हे सगळं ऐकल्याच्या नंतर कार्तिक तिथून निघून जातो आणि आपलं आयुष्य जगायला लागतो. आणि बस यार, आपली स्टोरी इथंच संपवूयात. स्टोरी काय तेवढी इंटरेस्टिंग नव्हती, पण हां थोडीफार होती. स्टोरी जर आवडली तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्याजवळ जर अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही मला तुमची स्टोरी शेअर करू शकता.